हे फक्त पेरूच्या वाडीमध्ये शक्य आहे. तर आपण आज आलेलो आहोत पेरूच्या वाडीला आणि खूप दिवसापासून नाव ऐकून होतो. आज प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आलेलो आहे मी आणि इतकं काही दिलेलं आहे की काय कोण काय नाही असं झालंय. पेरूची वाडी हे ठिकाण फक्त एक स्वादिष्ट मिसळ पॉइंट नसून त्यापेक्षा कित्येक पटीने काहीतरी मिसळ पाव, मिसळ भाकरी, हा पेरूचा ज्यूस आहे आणि ही ड्रायफ्रूट लस्सी आहे बघा आपल्याकडे, आणि हा रेग्युलर आपलं बटर मिल्क, आणि ही पेरूची लस्सी, आणि ही गुळाची जलेबी जे की साजूक तुपामध्ये बनवलेली आहे बघा, आणि हे कांदा भजी, बटाटा भजी, आणि बाकी आपल्याकडे बघा आईस्क्रीम आहे जे की ही आईस्क्रीम याच्यावर आपण हा मसाला आहे ना असा स्प्रिंकल करून तुम्ही खाऊ शकता. मिसळवर यथेच्छ डाव मारल्यानंतर पेरूवाडीच्या ओनर असलेल्या विशाल धोंडगे यांच्याशी आमच्या गप्पा झाल्या. विचार केला की मिसळ नाशिकची खूप प्रसिद्ध आहे, आपण याच्यावरती आपण काम करू. काम करताना आम्ही स्वतःच्या मसाल्याची घरगुती मिसळ तयार केली, चुलीवरती बनवून आम्ही कस्टमरला सर्व करायला लागलो. इथली मिसळ तर भारी आहेच, पण त्या व्यतिरिक्त इतर बरेच प्रोग्राम इथे चालतात. देखो काच पाए बनना छोटू, यहाँ से थोड़ा ऊपर करो. पपेट शो, विशेष सांगायचं झालंच तर नाशकातलं एकमेव पक्षी आणि प्राणी संग्रहालय इथे बघायला मिळतं. एक बर्ड पार्क तयार केलं, ज्याला नाव दिलं पक्ष्यांची वाडी म्हणजे. झाडं झुडपं आली म्हणजे पक्षी वगैरे पाहिजेलच, आम्ही वेगवेगळे फीडर लावले झाडांना, बाहेरचे पक्षी यायला लागले तिथं. मग पक्षी येताना नवीन अजून बाहेरचे कोणकोणते विदेशातले पण पक्षी आम्ही आणले आमच्या इथं. त्यामध्ये मक्का वगैरे झालेला आहे, ग्रे आफ्रिकन, इग्वाना, याचे वेगवेगळे पक्षी प्राणी आम्ही आणले आणि त्यांची एक नवीन दुनिया आम्ही आमची इथं तयार केली. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्व एन्जॉय करू शकता, अशा पद्धतीने आम्ही आमच्या पेरूच्या वाडीवर सुविधा तयार केलेल्या आहे.